म्हणजे आपल्याला आपल्या कामाचं दाम हा भाव आपल्याला देत नाही आणि आपल्याकडे पैसे नाही दिवाळी साजरी करण्यासाठी, म्हणून आपण आपल्या भावाच्या दारात दिवाळी साजरी करण्यासाठी इथं आलेलो आहोत। तर जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण इथून हलायचं नाही। मानधन आपल्या नाही कुणाच्या। राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। विषय असा आहे की ह्या ज्या महिला आहेत ह्या 2003 पासून शाळेमध्ये मध्याह्न भोजन देण्याचं काम करत आहेत आणि त्या काम करत असताना त्यांना कमीत कमी 6 तास वेळ त्या कामामध्ये जातोय आणि या महाराष्ट्रात नव्हे या देशामध्ये इतकं कमी तुटपुंज मानधन कुणालाच नाही अशा ह्या महिलांना 83 रुपये रोज दिला जातोय। 83 रुपये रोज म्हणजे 2500 रुपये महिना या कामगारांना दिला जातोय। म्हणून आमचं असं मत आहे की या शालेय पोषाहार कामगारांना किमान वेतन त्यांना दिलं पाहिजे। केरळ राज्याप्रमाणे त्यांना 18,000 रुपये मानधन दिलं पाहिजे आणि 5 जुलै 2024 रोजी जो निर्णय घेतलेला आहे यांना दिवाळीची भाऊबीज म्हणून 2000 रुपये देण्याचा निर्णय या शासनाने घेतलेला आहे तो पण त्यांनी दिलेला नाही। मानधनामध्ये वाढ करतो म्हणून तो पण त्यांनी दिलेला नाही। म्हणून या कामगारांमध्ये खूप असंतोष पसरलेला आहे। म्हणून हे कामगार या ठिकाणी आलेले आहेत। या कामगारांना ड्रेस कोड दिला पाहिजे, वर्षातून 2 ड्रेस दिले पाहिजेत, कारण यांना ड्रेस कोड नसल्यामुळे या महिलांना साधं नाव सुद्धा म्हणतात, भातावाली बाई म्हणतात, यांना मॅडम वगैरे असं काय म्हणत नाहीत। म्हणून आमच्या या संघटनेच्या वतीने फेडरेशनच्या वतीने मी राज्याचा सरचिटणीस असल्यामुळे या सर्व लाल झेंड्याखाली शिटूच्या नावाखाली या महिला इथे आलेल्या आहेत आणि यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय इथून ते जाणार नाही। मागण्या या शालेय शिक्षण मंत्री जे आहेत दादासाहेब भुसे यांच्याकडे आहेत। म्हणून आम्ही जेव्हा ते शालेय शिक्षण मंत्री झाले तेव्हापासून आम्ही आझाद मैदानावर 3 राज्यस्तरीय आंदोलने केली। त्यांनी नुसते आश्वासन दिलेले आहेत, त्यांनी आश्वासनाची पूर्तता केलेली नाही। म्हणून ऐन दिवाळीच्या सणा दिवशी या ज्या महिला आहेत की या भावाकडे दरवर्षी दिवाळी करतात, पण यावर्षी त्या मानलेल्या भावाकडे दिवाळी करण्यासाठी आलेल्या आहेत आणि म्हणून त्या मानलेल्या भावाला म्हणतात की भाऊराया आम्हाला दिवाळीची भेट तू दिली पाहिजे, आमच्या मानधनामध्ये वाढ केली पाहिजे, आम्हाला भाऊबीज म्हणून तुम्ही दिवाळीची भाऊबीज तुम्ही दिली पाहिजे। आपण डायरेक्ट इथे आंदोलनाला बसलेलं याच्यावर काय पाठपुरावा केला का, त्यांना पत्रव्यवहार दिला का, त्यांना संधी दिली का? आम्ही त्यांना गेल्या 3 तारखेला आम्ही इथं त्यांच्या कार्यालयाला निवेदन पाठवलेलं आहे। डायरेक्ट मंत्रालयामध्ये ईमेलद्वारे त्यांना निवेदन दिलेलं आहे। शासकीय पातळीवर इथं पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आणि इथली पोलीस परवानगी सुद्धा आम्ही घेतलेली आहे। पण आम्हाला रात्री त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन करू नका। 12:15 वाजता आम्हाला त्यांनी पत्र टाकलं की तुम्ही आंदोलन करू नका, तुमची मंत्रालयामध्ये बैठक लावलेली आहे। पण मला म्हणायचं त्यांनी 2 दिवसाखाली जर पत्र आम्हाला दिलं असतं तर आम्ही ह्या महिला लाखो रुपये खर्च करून दिवाळीच्या सणाच्या या ठिकाणी आणल्या नसत्या, पण त्यांनी आम्हाला म्हणजे वेळच काढलेले आणि म्हणून ह्या ज्या महिला आहेत ह्या महिला दिवाळी सण पूर्ण इथंच करणार आहेत। म्हणून या महिला आता इथून उठणार नाहीत, बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी करणार आहेत। मॅडम आपल्या मागण्या पूर्ण न झाल्या मग पुढची कारवाई भूमिका आपण काय घेणार? आमच्या जर मागण्या मान्य केल्या तर मग आम्ही तर दादासाहेब भुसेंना भाऊच मानलेला आहे ना, कारण त्यांनी एकीकडे लाडक्या बहिणींना तर 1500 रुपये दिले आणि आम्हाला तर सावत्र बहिणीचा दर्जा दिलेला आहे। आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत शाळेमध्ये आहार शिजवून आमच्याच गावचे मुलं नाही तर ते आमच्या पोटचे मुलं आहेत असं समजून आम्ही चांगला स्वच्छ सकस आहार मुलांना खाऊ घालतो। आणि त्या दादासाहेब भुसेंनी की घरात बसलेल्या महिलेला 1500 रुपये मानधन दिलेलं आहे आणि आम्ही कष्ट करणाऱ्या महिला की 2003 पासून आम्ही आहार शिजून महिला खाऊ घालतो आणि त्या महिलांना ते फक्त 83 रुपये रोज, म्हणजे 2500 रुपये महिना, म्हणजे फक्त 83 रुपये रोज। असं का? ह्याच्यासाठी आम्ही इथं महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून इथं कामगार आलेले आहेत आणि आम्ही आमच्या हक्क मागण्यासाठी आम्ही इथं दिवाळीच्या मुहूर्तावर इथं आलेलो आहोत। कारण आमच्या भावांनी की आमच्यावर अन्याय असा का केलेला आहे की त्या महिलांना दिवाळीला लगेच त्यांच्या अकाउंटला पैसे टाकलेत आणि आम्ही काम करून आम्हाला कामाचा मोबदला पण देत नाहीत की आमचं मानधन आता जून पासून आमचं मानधन सुद्धा भेटलेलं नाहीये।
की आमचं मानधन सुद्धा देत नाहीत आम्हाला टायमाला. असं का? आणि 5 सप्टेंबर 2024 रोजी 1000 रुपयाची मानधनात वाढ केलेली आहे, ती पण तीही आम्हाला मिळालेली नाहीये. आणि दुसऱ्या राज्यामध्ये 18,000 रुपये महिना आहे, काही राज्यामध्ये 700 ते 775 रुपये रोज आहे. त्यांना शिपाई म्हणून कामावर घेतलेलं आहे. मग त्याही जिल्हा राज्यामध्ये आहार शिकवणाऱ्या महिलांना दर्जा म्हणजे 18,000 रुपयाचा. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणतात की पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये फक्त 83 रुपये रोज का? असं का? शाळेमध्ये शिक्षकांना 1.5 लाख रुपये पगार आहे, शिपायाला 40,000 रुपये पगार आहे आणि त्या शाळेमध्ये आम्ही 7 तास आम्ही त्यांच्यासोबत काम करतो आणि आम्हाला फक्त 83 रुपये रोज का? म्हणून आम्ही इथं दादासाहेब भुसे यांच्या दारी आमची दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही आमचं सहकुटुंब सहपरिवार घेऊन आलेलो आहोत. का तर आमच्या लेकरा बाळा उन्हातानामध्ये कष्ट करतो आम्ही, दुपारून आम्हाला कामाला कुणी लावत नाही, 3 वाजेपर्यंत आमचं सगळं काम शाळेमध्ये जाते आणि ते दादासाहेब भुसेंना हे कळत नाहीये. हे असं मुगरूर सरकार आहे. ह्या सरकारला आम्हाला एकच विचारायचंय की भावाचा दर्जा देता आणि असं आम्हाला सावत्र बहिणीचा दर्जा का देता? ह्याच्यासाठी आम्ही आलो. आणि तुम्हाला वाटत असेल की ही एवढी संख्या आहे, त्यांनी रात्री आम्हाला एक पत्र काढलं की तुम्ही दिवाळी नंतर आपण बैठकीला मंत्रालयात बोलून घेऊ आणि बैठक घेऊया, तुम्ही मोर्चा काढू नका. मग आम्हाला एकच सांगायचंय की 3 तारखेला आम्ही निवेदन दिलेलं होतं आणि 3 तारखेपासून आज 14 तारीख आलेली आहे. तर आता त्यांनी आम्हाला कसल्याच प्रकारचं शिष्टमंडळाला चर्चेत बोलवलेलं नाहीये. आणि नंतर आमचे सगळे लोक मोर्चासाठी माता भगिनी निघाल्या की त्यांनी रात्री आम्हाला एक 10-10:30च्या दरम्यान एक पत्र टाकलं की तुम्ही चर्चेमध्ये आम्ही दिवाळी नंतर चर्चा करायला आम्ही तुमच्या सोबत तयार आहोत. तर आम्हाला ती असं एक चर्चा करायचीच नाहीये. आमचं मानधन वाढल्याशिवाय आम्ही उठणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन धरूनच बसणार आहोत. आजचा तर आमचा पहिला दिवस आहे. तर आता उद्यापासून बघा, पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माता भगिनी येणार आहेत. दररोज दिवसांदिवस आमचे कामगार वाढतच चालणार आहेत. कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये 1,70,775 कामगार आहेत. तर आज तर फक्त आम्ही हजारोच्या संख्येत आलेलो आहेत. तर दिवसागणिक आमचे कामगार वाढणार आहेत. आम्हाला दादासाहेब भुसे यांना एवढंच कळकळीत सांगायचं आहे की आमच्या माता भगिनीकडे, आमच्याकडे आम्ही परितत्या आहोत, विधवा आहोत, घटस्फोटित आहोत, असं आमच्या महिलांकडे लक्ष द्यावं आणि आमच्या मानधनामध्ये वाढ करावी. याच्यासाठी आम्ही आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आज इथं आलेलो आहोत. आम्हाला दिवाळीची भाऊबीज मिळाली पाहिजे. आमच्या माता भगिनींचे काहीचे डोळे गेलेले आहेत, तर काहीचे तर कवचा वडू त्यांचे मणके गेलेले आहेत. आज त्यांना 23 वर्ष झालं आहार बनवतात, पण त्यांच्याकडे दादासाहेब भुसेंनी किंवा या सरकारने, इथून मागच्या सरकारने लक्ष दिलेलं नाही आणि आता जे सरकार आहे त्याही सरकारने लक्ष दिलेलं नाही. त्याच्यासाठी आम्ही आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी इथं आलेलो आहोत. आणि आम्हाला पेन्शन पाहिजे. आमच्या ज्या महिला आता रिटायर होणार आहेत त्या महिलांना पेन्शन पाहिजे आणि ज्या महिला आहार बनवणार आहेत त्या महिलांना किमान वेतन 26,500 रुपये मिळालं पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही इथं जास्तीत जास्त संख्येनं, दररोज जास्तीत जास्त संख्येने येणार आहोत.